Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the general characteristics of division algae. In last session of this chapter, that is Kingdom Plantae, we have seen the general characteristics of Kingdom Plantae and the classification of Kingdom Plantae. Kingdom Plantae is broadly divided into two subkingdoms, that is the cryptogams and phanerogams. Cryptogams means the plants which are spore producing plants, the plants which are non-embryophytes. The plants which are algae, bryophytes and pteridophytes, they are producing spores for the process of reproduction. And those, one of the division is Thallophyta, or it is also called as algae, ज्याला आपण शेवाळ असं म्हणूयात. त्याचे जनरल कॅरेक्टर्स आज आपल्याला बघायचे आहेत. What are the general characteristics of division algae? Algae, it is one of the lower division of the kingdom Plantae. Somewhat undeveloped plants, but as they are plant, they are autotrophic in nature. They may be unicellular or multicellular. बघा, शेवटी ते प्लांट आहेत. जरी ते लोअर प्लांट असले तरी ते प्लांट आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, दे आर ऑटोट्रॉफिक. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे डू नॉट डिपेंड अपॉन अदर. And they prepare their own food with the help of sunlight, then they are called as photoautotrophic. Algae are green in color, they may be red in color, they may be brown in color, they may be that blue and green in color, that may be golden in color. Different colors they are impart to algae, but they are containing the chlorophyll. जो algaeचा रंग आहे, शेवाळाचा जो रंग आहे, त्याचा रंगाचा हा संबंध त्याच्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ पिगमेंटशी असतो. जो पिगमेंट जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतो तो कलर त्या अल्गीचा आपल्याला दिसतो. पण क्लोरोफिल असल्यामुळे शेवटी ते स्वतःचं अन्न स्वतःच तयार करणार. आपल्याला असं वाटेल की गोल्डन अल्गी आहे, ब्राऊन अल्गी आहे, रेड अल्गी आहे, मग ती दुसऱ्या अल्गीवर डिपेंड असेल. नो, जस्ट लाईक ब्राऊन अल्गी, इट कंटेन अ ब्राऊन पिगमेंट फिओफायसिन, बट इट कंटेन क्लोरोफिल A and C with that फिओफायसिन. त्यांच्याकडे क्लोरोफिल A आणि C असेलच त्या फिओफायसिनसोबत. फिओफायसिनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे ती अल्गी ब्राऊन दिसेल, करडी दिसेल रंगामध्ये, बट इट प्रिपेअर इट्स ओन फूड. देअरफॉर इट इज ऑटोट्रॉफिक इन नेचर. सगळी शेवाळ हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यामुळे त्यांना ऑटोट्रॉफिक म्हणू. दे मे बी युनिसेल्युलार और मल्टीसेल्युलार. ते एकपेशीय आहेत आणि बहुपेशीय सुद्धा आहेत. बट आपल्याला शेवाळ म्हटलं की ओल्या जागी, दमट जागी, कुचक्या जागी, जिथे ओलावा आहे तिथे, जिथे पाणी आहे तिथे आलेले आपण म्हणू फ्लॅटन स्ट्रक्चर, ओल्या भिंतीवर आलेले फ्लॅट स्ट्रक्चर. बट देर इज डिफरन्शिएशन इन बिटवीन द अल्गी अँड ब्रायोफाईट. जर समवॉट इरेक्ट स्ट्रक्चर असतील तर त्यांना आपण ब्रायोफाईट म्हणू. फ्लॅटन स्ट्रक्चर दे आर अल्गी. तर अल्गीचे वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण बघूयात. दॅट दे आर कॉल्ड ॲज थॅलोफायटा. They are spore producing plant and generally known as the Thallophyta, and their habitat, त्यांच्या राहण्याच्या अधिवासीच्या जागेविषयी बघूयात. They are mostly aquatic in nature. Aqua means the water. They are living in water and besides the water. ते पाण्यात राहतात आणि पाण्याच्या आजूबाजूला ते राहत असतात. ओल्या जागी, दमट जागी, जिथे पाणी आहे, मग ते समुद्राचं असू देत, झऱ्याचं असू देत, नदीचं असू देत, तलावाचं असू देत, किंवा छोटं साचलेलं डबकं असू देत, किंवा खाडीचं पाणी असू देत. ओके, दे आर ॲक्वाटिक अँड सम मे बी टेरेस्ट्रियल अल्सो. काही अल्गी जमिनीवर राहतात, बहुतांशी ते पाण्यात राहतात, कारण शेवाळ म्हणजे पाण्याचं अस्तित्व असेल तिथे येणारी वनस्पती. बट दे आर ऑल्सो टेरेस्ट्रियल. ते जमिनीवर सुद्धा आढळतात. मग ते जमिनीवर आढळणं म्हणजे ते मातीवर येतील, ते रॉक्सवर येतील, ते स्टोन्सवर येतील, पाण्यात असणाऱ्या दगडांवर, दुसऱ्या प्राण्यांवर, देन दुसऱ्या झाडांवर सुद्धा ते येतील. बघा, दे आर फाउंड ऑन द लँड, ऑन द रॉक्स, ऑन मे बी सॉईल. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज टेरेस्ट्रियल. जमिनीवर येतात ते. देन सम आर इपिफायटिक अल्सो. काही अल्गी दुसऱ्या झाडाच्या स्टेमवर येतात, झाडाच्या खोडांवर येतात, तेव्हा त्यांना आपण इपिफायटिक म्हणतो. इपी मीन्स अबो अँड फाइट्स मीन्स प्लांट. When algae are present over the another plant, they are called as epiphytic algae. Some are epizoic also. काही इपी मीन्स अबो अँड झोन्स मीन्स द ॲनिमल्स. काही दुसऱ्या ॲनिमलच्या शरीरावर येतात. जसं तुम्ही बघा, क्रोकोडाईल आहे, टॉटॉईज आहे,
टर्टल, आपण ज्याला कासव म्हणू, कासवाचं शरीर अगदी खरबडीत असतं, ते पाण्याच्या संपर्कात जास्त वेळ असतं आणि त्याचं जे एक्झोस्केलेटन आहे, त्याच्या शरीरावर जे आवरण आहे त्या आवरणावर किंवा क्रोकोडाईलच्या शरीरावर जो खरबड भाग आहे, स्केल्स आहेत, फिशेसचे जे स्केल्स आहेत, फिश तरी सतत मुवमेंटमध्ये राहते, खूप वेळ स्थिर राहणारे प्राणी आहेत, त्यांच्या शरीरावर अल्गी डेव्हलप होतात. देन दे आर कॉल्ड ॲज इपिझॉइक. दे मे बी इपिझॉइक, दे आर ऑल्सो एपिफायटिक, दे आर टेरेस्ट्रियल अँड दे आर ॲक्वॅटिक अल्सो. आता ॲक्वॅटिक पाण्यात येतात म्हणल्यानंतर त्यांच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. इफ दे आर फाउंड इन फ्रेश वॉटर म्हणल्यानंतर विच कंटेन द लेस अमाऊंट ऑफ साल्ट्स, कमी मिठांचे प्रमाण असतील ज्यांच्यामध्ये, जसं आपण म्हणू ओहोळ, नदी, झरे, तलाव, सरोवर, विहिरी, ओढे, नाले यांच्यामधलं जे पाणी आहे ज्याच्यामध्ये साल्टचं प्रमाण कमी असतं, गोडं पाणी ज्याला म्हणू, तिथे सुद्धा अल्गी आढळतील आणि तिथे आढळणाऱ्या अल्गीमध्ये हिरव्या अल्गीचं प्रमाण जास्त आढळेल, ज्याला आपण क्लोरोफायसी म्हणू किंवा ग्रीन अल्गी म्हणू. देन द सेकंड मोस्ट दॅट अल्गी ऑल्सो फाउंड इन द मराईन वॉटर, समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा सापडतात. आपण 2 प्रकारे समुद्राच्या पाण्याला डिवाइड करतो. देशांच्या सीमालगत किंवा राज्यांच्या सीमालगत जो लागून आहे तो सी शोअर आणि अमर्याद आहे तो आपण म्हणू महासागर, ओशियन आणि सी शोअरला सापडणाऱ्या अल्गी त्यांना आपण मराईन अल्गी म्हणू, समुद्री पाण्यात सापडणाऱ्या अल्गी विच कंटेन लॉट्स अमाऊंट ऑफ द साल्ट्स. ओके, ज्याच्यात मिठांचं प्रमाण जास्त आहे. क्लोराइड्स, सल्फोनेट, सल्फेट, कार्बोनेट, नायट्राइट्स, क्लोराइड्स, हे सगळ्यांचं अमाऊंट जिथे जास्त असतं त्याला मराईन वॉटर म्हणू. आणि जे अल्गी मराईन वॉटरमध्ये असतात, सागरी पाण्यात असतात, त्यांना आपण मराईन वॉटर अल्गी म्हणू. जे गोड्या पाण्यात असेल त्यांना फ्रेश वॉटर अल्गी म्हणू. आणि मराईन वॉटर अल्गी दे कॅन हॅबिच्युअल विथ द साल्ट मेटाबॉलिझम सोबत त्या हॅबिच्युअल असतील. तिथे हिरव्या अल्गीचं प्रमाण कमी असेल, पण लाल किंवा ब्राऊन अल्गी, करडी अल्गी म्हणजेच ब्राऊन, देन द रोडोफायसीचे मेंबर रेड अल्गी यांचं प्रमाण तिथे जास्त आढळेल. ओके, देन दे आर ऑल्सो फाउंड इन द ब्रॅकिश वॉटर म्हणजे खाडीचं पाणी, समुद्राचं पाणी जिथे थोडंसं जमिनीच्या आत येतं. उदाहरणार्थ केरळचे ब्रॅकिश वॉटर आपण बघतो, त्या पाण्याला ब्रॅकिश वॉटर म्हणून, जिथं थोडेसे साल्ट मातीद्वारे ॲब्झॉर्ब केल्या जातात. आणि ब्रॅकिश वॉटरमध्ये सापडणारे फिशेस असतील, ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स असतील, देन अल्गी असतील, त्यांचं टाईप थोडं वेगळं असतं. सम आर मराईन वॉटर अल्गी, सम आर फ्रेश वॉटर अल्गी अँड सम आर ब्रॅकिश वॉटर अल्गी. ओके, ब्रॅकिश वॉटरमध्ये आढळणारे फिशेस आणि प्लांट्स पण वेगळे असतात. देन दॅट मीन्स दे आर ॲक्वॅटिक बट दे आर सम आर फाउंड इन फ्रेश वॉटर, सम आर इन द मराईन वॉटर अँड सम आर इन द ब्रॅकिश वॉटर. ह्या त्यांच्या अधिवासाच्या जागा आहेत. ओके, आता बघा, सम आर सिम्बायोटिक, काही अल्गी राहण्याच्या जागा कुठे शोधतात तर ते काही अल्गी एकटे राहतात. सम आर फ्री लिव्हिंग, एकटे राहतात, बट सम आर लाईव्ह इन सिम्बायोटिक रिलेशनशिप. सिम्बायोसिस, इट इज द रिलेशन इन विच 2 पार्टनर्स लिव्हिंग टुगेदर अँड बोथ गेट बेनिफिट फ्रॉम इच अदर. जेव्हा 2 पार्टनर्स सोबत राहतात आणि दोघांनाही एकमेकांचा फायदा होतोय तेव्हा आपण त्याला सिम्बायोसिस म्युच्युअल रिलेशनशिप म्हणतो. ओके, जसं आपण म्हणू की लायकेन, उदाहरणार्थ लायकेन, इट इज द को रिलेशनशिप बिटवीन द अल्गी अँड फंजाय, जिथे शेवाळ आणि बुरशी एकत्र राहतात. शेवाळ बुरशीसाठी अन्न तयार करतं आणि स्वतःसाठी सुद्धा, आणि बुरशी त्या शेवाळाला राहायला जागा देते, फूडचं डिकम्पोजिशन करायला, पचवायला मदत करते. हे एक रिलेशनशिप आहे ज्यामध्ये कुणालाच तोटा होत नाही. बोथ आर इन बेनिफिट्स, दोघांनाही एकमेकांचा फायदा होतोय. अशी रिलेशनशिप म्हणजे सिम्बायोटिक रिलेशनशिप. आणि अल्गी खूप वेळा अशी रिलेशनशिप फॉर्म करतात. कधी कधी ते जिम्नोस्पर्मच्या रूट्समध्ये आढळतात, तेव्हा ते नायट्रोजन फिक्स करत असतात. कधी कधी ते लायकेन या स्वरूपात बुरशीसोबत सापडतात, म्हणजे फंजायसोबत, तेव्हा ते फंजायसाठी अन्न निर्मिती करत असतात. कधी कधी ॲझोला या टेरिडोफाईटमध्ये अल्गी राईस प्लांटसाठी काय करत असते, नायट्रोजन फिक्स करत असते. फॉर एक्झाम्पल, ॲझोला इट इज वन ऑफ द टेरिडोफाईट. ॲझोला ही छोटेसे पानांचं एक हर्ब असं टेरिडोफाईट आहे, छोटं टेरिडोफाईट आहे. जेव्हा आपण भाताची शेती करतो, साळीची लागवड करतो, भाताची रोपं येतात, तिथे पाणी असतं थोडं. त्या पाण्यामध्ये ॲझोलाची जर रोपं टाकली तर त्या ॲझोलाच्या पानामध्ये नॉस्टॉक किंवा ॲनाबेना नावाचे ब्लू ग्रीन अल्गीचे फिलामेंट राहतात. आता त्यांना त्या राईस प्लांटचा काय उपयोग आहे, राईस प्लांटमुळे त्यांना पाणी मिळते, पण ते त्या बदल्यात त्या राईस प्लांटला नायट्रोजन फिक्स करून देतात, ॲझोलाला सुद्धा नायट्रोजन फिक्स करून देतात. ॲझोला राहायला त्यांना जागा देतं पाण्यामध्ये, आणि अल्गी पानामध्ये, अल्गी
त्या अझोलाला नायट्रोजन फिक्स करून देते आणि राईस प्लांटला सुद्धा, पॅडी प्लांट म्हणतो आपण त्यांना, जी भाताची रोपं म्हणतो. ओके, तर खूप वेळा अल्गी एकटीच राहते, पण काही वेळा ती दुसऱ्या कुठल्या ऑर्गॅनिझमसोबत राहून सिम्बायोटिक रिलेशनशिप फॉर्म करते. ना नफा ना तोटा असं नाही, पण दोघांनाही नफा होणं या तत्वावर. ओके, आपण म्युच्युअलिझम, कॉमन्सॅलिझम म्हणतो, ना नफा ना तोटा या तत्वावर. म्हणजे कुणालाच नफा नाही कुणालाच तोटा नाही, दोघं सोबत राहतात. पण इथे अल्गी जेव्हा बुरशीसोबत राहते तेव्हा दोन्ही पार्टनर्सला फायदा होतो, जसं की लायकेन्स आहे. ओके, दे सम आर सिम्बायोटिक अँड सम आर फ्री लिव्हिंग. ओके, जसं नॉस्टॉक हा जिम्नोस्पर्मच्या रूट्समध्ये सापडतो. नॉस्टॉक ही ब्लू ग्रीन अल्गी आहे. ब्लू ग्रीन अल्गी जिम्नोस्पर्मसाठी नायट्रोजन फिक्स करते आणि त्या बदल्यात जिम्नोस्पर्म नॉस्टॉकला राहायला काय देतात, जागा देतात. ओके, देन दॅट body structure of algae, it is of a thallus type, that is the thalloid structure of algae. When body structure, external morphological structure, it is not differentiated into root, stem and leaf. जेव्हा प्लांटच्या शरीराचे 3 भाग पडत नाही, जेव्हा आपल्याला रूट्स ठराविकपणे ओळखू येत नाहीत, व्यवस्थितपणे पान किंवा खोड डेव्हलप झालेलं नसतं, तेव्हा आपण त्याला काय म्हणू, इट इज हॅव्हिंग अन थॅलस स्ट्रक्चर. बॉडी इज थॅलॉइड. अल्गीचं बॉडी एक्स्टर्नल स्ट्रक्चर कसं आहे तर थॅलॉइड आहे, थॅलस स्ट्रक्चर. इट इज नॉट डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीफ. बघा, सम अल्गी आर युनिसेल्युलर, then microscopic and very small. Some are unicellular, just like the chlorella. It is a small unicellular microscopic algae. But some are somewhat bigger one. Then some algae are motile and some are non-motile. काही algae हालचाल करतात आणि काही करत नाहीत. हालचाल करण्यासाठी त्यांना काय लागतात तर फ्लॅजेला लागतो, सिलिया लागतो. सम आर मोटाईल, एक्झाम्पल क्लॅमिडोमोनास, दे आर हॅव्हिंग अपायकल 2 फ्लॅजेला ऑफ इक्वल लेंथ. त्यांना फ्लॅजेलासारखे अवयव लागतात हालचाल करण्यासाठी. क्लॅमिडोमोनास स्पोर्स तयार करतात, त्यांना झू स्पोर्स म्हणतो. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत स्पोर त्यांचे, आणि यांना फ्लॅजेला असतो, त्यामुळे ते पाण्यामध्ये मूव्ह करू शकतात. पाण्यामध्ये हालचालीसाठी अवयव असतात ज्या अल्गीकडे, त्यांना आपण मोटाईल अल्गी म्हणतो, आणि जे हालचाल करत नाहीत त्यांना आपण नॉन मोटाईल म्हणतो. देन algae are maybe multicellular, they are made up of single cell as well as the number of cells. They are unbranched and filamentous. काही अल्गीला ब्रांचेस नसतात, ते मल्टीसेल्युलर असतात, पण रिबन लाईक, टेप लाईक आणि फिलामेंटस लॉंग शेप्ड बॉडी असते, जसं की स्पायरोगायरा. ओके, सम आर मल्टीसेल्युलर बट ब्रांच्ड, फिलामेंटस, एक्झाम्पल कारा. कारा हा ब्रांच्ड अल्गी. अँड सम आर हॅव्हिंग अ ह्यूज वीड लाईक स्ट्रक्चर अबाउट द 60 मीटर इन लेंथ. जवळपास 60 मीटर समुद्रामध्ये पसरलेले अल्गी आहेत, जसं की सार्गॅसम. इट इज वन ऑफ द वीड, ते एक सी वीड आहे, समुद्रात सापडणारं अनवॉन्टेड प्लांट. समुद्रात एवढे अल्गी सापडतात आणि आपल्याला माहीत आहे या अल्गीचा वापर छोट्या फिशेसला खाण्यासाठी वगैरे होतो. अँड दे आर प्रोड्युसर्स ऑफ द ओशियन्स. दे मेंटेन द लेवल ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन इन द वॉटर. ओके, देन दर सेल वॉल इज मेड अप ऑफ पॉलिसॅकॅराइड. अल्गीच्या सेल वॉल ह्या पॉलिसॅकॅराइड म्हणजे अनेक साखरेच्या मॉलिक्युलनी बनलेल्या असतात, कॉम्प्लेक्स शुगरनी बनलेल्या असतात, जसं की अल्जीन, then pectin, lignin, cellulose, etc. Okay, then the reserve food material, it is in the form of starch, that Floridian starch, mannitol, laminarin. These are the different types of starch found in the algae as a reserve food material. Okay, then reproduction, it is of 3 types. Algae reproduces by vegetative methods also. जसं स्पायरोगायरा आपण बघतोय, फ्रॅगमेंटेशन. इफ द स्पायरोगायरा डिवायडेड इंटू 2 to 3 फ्रॅगमेंट, ईच फ्रॅगमेंट विल गिव्ह राईज टू द न्यू फिलामेंट ऑफ स्पायरोगायरा. तुकडे पडणं, त्याच्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन स्पायरोगायरा येऊ शकतो. ठीक आहे. देन असेक्शुअल मेथड, वेन देर इज नो प्रेझन्स ऑफ गॅमेट्स, वेन देर इज नो फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, देन दॅट रिप्रोडक्शन इट इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, जसं की स्पोर फॉर्मेशन आहेत. देन सेक्शुअल रिप्रोडक्शन, वेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट फॉर्म होतात, त्यांचं फ्युजन होऊन झायगोट तयार होतो, झायगोटपासून नवीन थॅलस तयार होतो, नवीन प्लांट बॉडी तयार होते, त्याला आपण काय म्हणू, सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. देर आर 3 मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन. सेक्शुअल मेथड्समध्ये मेल आणि फिमेल गॅमेट तयार होतात, फ्युजन होतं, झायगोट तयार होतो आणि एम्ब्रिओपासून डायरेक्ट प्लांट बॉडी जन्माला येते. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण म्हणू की तिथे गॅमेट्स तयार होत नाहीत. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनमध्ये प्लांट पार्टचा वापर केला जातो, जे ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी वापरले जातात. अँड लास्ट वन, दॅट
अल्गी हॅव्हिंग द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. जसं आपल्या आयुष्यात खूप टप्पे असतात, तर लहानपण, आपण युवा अवस्था, देन प्रौढावस्था, वृद्धावस्था, तसे टप्पे असतात झाडाच्या आयुष्यातही. एक रिप्रोडक्शनच्या आधीची अवस्था आणि एक रिप्रोडक्शनच्या नंतरची. दॅट प्रेझेन्स ऑफ ऑर ॲपिअरन्स ऑफ दॅट स्पोरोफायटिक मीन्स रूट स्टेम लीफ जेव्हा येतात त्या अवस्थेला स्पोरोफायटिक म्हणू. आणि एकदा का रिप्रोडक्शन होऊ लागलं फ्लावर येऊन, त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह अवस्था म्हणू, गॅमेटोफायटिक स्टेज म्हणू. दॅट ॲपिअरन्स ऑफ स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन वन आफ्टर अनादर सायमल्टेनियसली. झाडाच्या आयुष्यात एकानंतर हे एक जे टप्पे येतात, रूट, पानं, देन स्टेम येणं आणि खोड, ज्याला स्टेम म्हणू आपण, पान, खोड आणि रूट्स येणं, मुळं येणं, त्यानंतर फुलं येऊन रिप्रोडक्शन होणं, हे एकानंतरचे एक जे टप्पे आहेत त्याला आपण काय म्हणू, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. दॅट स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन ॲपियर वन आफ्टर अनादर सायमल्टेनियसली, दॅट इज कॉल्ड ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. तर डॉमिनंट हॅप्लॉइड जनरेशन असतं. गॅमेटोफायटिक म्हणजे गॅमेट जेव्हा येतात तेव्हा ते जनरेशन हॅप्लॉइड असते. जेव्हा रिप्रोडक्शन होण्याची अवस्था येते झाडाची, ती झाडाची अवस्था हाफ क्रोमोझोम नंबरची असते, ज्याला डॉमिनंट म्हणू. आणि डिप्लॉइड स्टेज ही जेव्हा सेल्स 2n नंबर क्रोमोझोमच्या असतात, व्यवस्थित डबल सेट असतो क्रोमोझोमचा. रूट, स्टेम आणि लीफची जी स्टेज आहे ती कशी आहे, रिड्यूस्ड आहे. डिप्लॉइड स्टेज ही रिड्यूस्ड आहे, हॅप्लॉइड स्टेज ही डॉमिनंट आहे, म्हणजे वर्चस्व गाजवणारी आहे गॅमेटोफायटिक अवस्था. दीज आर व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ algae. Then algae is broadly divided into 3 types: chlorophyceae, phaeophyceae and rhodophyceae. यासोबत आपण अजून एक क्लास बघणार आहोत, that is the cyanophyceae, blue green algae. That classification of algae we will see in the next session. Thank you student for today's video.